साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील शाळा सुरू करण्याचा पहिला निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आहे, तर शहरात देखील खासगी क्लासेसना सुरू करण्याची परवानगी देण्याचा जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, पण शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पुढील काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल। त्यापूर्वी खासगी क्लासेस चालवणाऱ्या क्लास चालकांना क्लासेस सुरू करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी देण्यावर बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। दुसरी गोष्ट आहे की आज आपल्याला माहिती आहे की ज्या गावामध्ये ह्या महिन्यामध्ये गाव जे कोरोनामुक्त आहे आणि या महिन्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही, त्या गावामध्ये 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याबद्दल आपल्याला शासनाने सूचना दिलेली आहेत। आपलं सोलापूरचं प्रशासन त्या बाबतीत सज्ज आहे। आता शिवसाहेबांना मी सांगितलं, साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये असे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नसलेलं, एकही पेशंट नसलेलं, एक महिन्यापासून नसलेलं असे 335 गावामध्ये आपण 8वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून ते सुरू करीत आहोत। त्याचप्रमाणे ते सुरू करत असताना त्याला काय तिथं त्याच्या वर्गामध्ये तिथले शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्याचं लसीकरण सुद्धा आपण त्यांना ताबडतोब करून त्यांची पण तपासणी RT-PCR करून त्यांचं पण आपण ताबडतोब करतो, जेणेकरून आपल्याला कुठं पुढं अडचण येऊ नये। आणि वर्गात सुद्धा सगळं सॅनिटायझर वगैरे वर्गात वगैरे ते पण करून व्यवस्था करतो की जेणेकरून त्या मुलांना कुठल्याही प्रकारचा धोका हा असू नये। त्या मुलांची पण आपण काळजी हे आपण सगळेजण निश्चित प्रकारे घेतोय। आणि त्या 8वी ते 12वीच्या 335 गावातल्या शाळा सोमवारपासून आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सुरू होतील। आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांना सांगितले पहिली शाळा, पहिली घंटा ह्या महाराष्ट्रात पहिली सोलापूरची वाजली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना दिले। त्यामुळे निश्चित प्रकारे आज ह्या प्रकारे आज सगळं कामकाज झालं। आम्ही अजून काय सुरू करायचं आमची वार्ड वाईज आम्ही असं शासनाकडून अजून ते शासनामार्फत पण तुमचं म्हणणं बरोबर आहे की ते तुम्ही जसं हे करत प्रोफेशनल क्लासेसला तरी कमी परवानगी द्या। 100% ऐका ना, आजच्या प्रोफेशनल क्लासला आज आपण दोघांना पण सांगितलेलं आहे की आता कसं आहे, शेवटी आपण त्या बाबतीत तिथं कसं आपल्याला पॉझिटिव्ह त्यांना करता येईल, आज त्यांना सूचना दिलेल्या आहेत। प्रोफेशनल क्लास चालू करायला आपण त्यांना आज सांगितलेलं आहे।